ब्रेकनंतर स्वागत। बातमी आहे रत्नागिरीतनं। कोकणात तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात थंडी चांगलीच वाढली आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी शेकोट्या पेटवण्यास सुरुवात केली आहे। कोकणात गेल्या आठवड्यापासून कडाक्याची थंडी पाहायला मिळते आणि त्यामुळे कोकणातलं सध्या तापमान जे आहे ते कमी आलेलं पाहायला मिळते आणि त्याचमुळे पहाटे पहाटे कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये सध्या शेकोटी पेटलेली या ठिकाणी पाहायला मिळते। आपण अशाच एका गावामध्ये आलेलो आहोत आणि सध्या तुम्ही बघू शकता की 2 दिवसांपासून थंडीचा जो कडाका आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळे सध्या ग्रामीण भागामध्ये शेकोटी या ठिकाणी पेटलेल्या पाहायला मिळतात आणि या शेकोटीची मजा घेऊन या थंडीचा आनंद लुटताना या ठिकाणी आपण पाहायला मिळतो। आपण सध्या नारायणमळी या गावामध्ये आहोत आणि गेल्या 8 दिवसांपासून या ठिकाणी तापमानाचा पारा जवळपास 6 ते 7 अंशांनी खाली आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्याचं सध्याचं तापमान हे 14 ते 17 अंशापर्यंत या ठिकाणी आहे। पहाटे थंडी असते आणि त्याचमुळे या गुलाबी थंडीचा आस्वाद घेताना या ठिकाणी बच्चे कंपनी आणि गावातील मंडळी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। शेकोटी पेटलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हा थंडीचा माहोल आहे आणि या थंडीच्या माहोलमध्ये या ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।